मंगळवारी कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते। बिबट्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे पकडण्यासह उत्साही बघ्यांवर बिबट्यानं हल्ला करू नये याची काळजी घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं। या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। नागरिकांना बाजूला करून बिबट्याचा शोध सुरू असतानाच बिबट्यानं शाहूपुरीचे पोलीस अंमलदार कृष्णात पाटील यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी कृष्णात पाटील यांनी मोठ्या धाडसानं बिबट्याचा हल्ला परतवला। अंमलदार कृष्णात पाटील यांच्यासह बिबट्याचा शोध घेत त्याला पकडण्यासाठीच्या मोहिमेत वनविभाग आणि रेस्क्यू टीमसोबत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या टीमचं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा 20,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र, अंमलदार कृष्णात पाटील यांचा 15,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी अंमलदार चंद्रशेखर लंबे, सरदार दिंडे, इंद्रजित भोसले, अरुण कारंडे यांना देखील त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अंमलदार कृष्णात पाटील यांना पोलीस दलातील टायगर असं संबोधत त्यांचा गौरव केला। तसंच पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शाहूपुरी पोलिसांचं कौतुक केलं। त्यांनी बिबट्या नेमका कुठून आला याचा शाहूपुरी पोलीस शोध घेतील असाही विश्वास व्यक्त केला। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी बिबट्याचा शोध घेणं, स्थानिक लोकांना सुरक्षित ठेवणं आणि वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका या सर्व विभागांशी समन्वय साधून बिबट्याला जिवंत पकडणं अशा आघाड्यांवर काम केल्यानं हे यश मिळालं असल्याचं सांगितलं। विवेकानंद कॉलेजच्या परिसरात गेलो असता त्या ठिकाणी तिथल्या अपार्टमेंटमध्ये पाहणी करत असताना आणि तसेच लोकांची गर्दी त्या ठिकाणी झालेली होती। तेथील लोकांना बाजूला केलं आणि ज्या अपार्टमेंटमधील लोकांना घरामध्ये जा, सुरक्षित ठिकाणी जा असं आवाहन करत असतानाच आमच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांच्यावरती अचानक बिबट्याने हल्ला केला। परंतु तेवढ्यात सुद्धा प्रसंगावधान राखून त्यांनी त्यास प्रतिकार केला, एक काठी त्याला मारली। त्यामुळं तो लोकवस्तीमध्ये न येता अडगळीच्या ठिकाणी जाऊन एका टँकमध्ये जाऊन तो बसला आणि त्याचं आम्ही व्हिडिओ चित्रीकरण केलं। तात्काळ ही माहिती सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांना मोबाईलवरून आम्ही माहिती दिली, अप्पर पोलीस अधीक्षक सरांना माहिती दिली, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहिती दिली, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल माहिती दिली। आमच्या DYSP मॅडम प्रिया पाटील मॅडम तसेच होम DYSP सावंत सर यांना या घटनेबद्दल माहिती दिली आणि पोलीस स्टेशनकडील सर्व स्टाफ त्या ठिकाणी आणून गर्दीवरती प्रामुख्याने नियंत्रण केलं आणि मग त्यानंतर फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी यांनी नियोजनबद्ध करून त्या बिबट्याला पकडण्यात यश आलं। यामध्ये 3 आघाड्यावरती आम्हाला काम करावं लागलं। एक म्हणजे बिबट्याचा शोध घेणं, दुसरी गोष्ट नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबवणं आणि तिसरं सर्व अधिकारी आणि यांच्याशी समन्वय ठेवून ते कारवाई करणं। ह्या सर्व एकत्रित कारवाई केल्यामुळे ह्या बिबट्याला कुठलीही जीवितहानी न होता तो बिबट्याही जिवंतपणे आम्हाला पकडण्यामध्ये त्यामध्ये यश आलं। यावेळी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांची उपस्थिती होती।